तिकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी सुरू होताच महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली आहे। सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर आणि मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते या चौकशीच्या निषेधार्थ आक्रमक झाले होते। मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नॅशनल हेराल्ड जे पेपर होतं, जो देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण त्याचा सहभाग राहिला, तो काँग्रेसने त्याची सुरुवात केली आणि आज सोनिया गांधी, राहुल गांधीवर त्याच पेपरच्या माध्यमातून खोटे आरोप लावून केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार ईडीचा वापर करून त्यांना त्रास देते आहे। आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राच्या या हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करत आहे। तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि प्रदेश पातळीवर काँग्रेसचे आणि सर्वसामान्य लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात। तिकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी झाली। तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली। पण ही चौकशी इथेच थांबलेली नाही, तर उद्या पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। मात्र सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असताना देशभर काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। दिल्लीतही राहुल गांधी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यहाँ पे सारे सांसद आए, हाँ, और उन्होंने महंगाई की बात की, हाँ, और बेरोजगारी की बात की, और ये हमें यहाँ बैठने नहीं दे रहे, हाँ, अंदर बात नहीं करी जा रही है, डिस्कशन नहीं अलाउड है, हाँ, और यहाँ पे हमसे अरेस्ट कर रहे हैं। हाँ, तो आप जिस तरह से मैन हैंडलिंग की गई और राष्ट्रपति से नहीं मिल सकते, संसद में अपनी बात नहीं कह सकते, जो स्थितियां बनी हुई है उस पर आप क्या कहेंगे? वो तो है, हिंदुस्तान की स्थिति है, पुलिस स्टेट है, वो तो सच्चाई है। अगर मोदी जी राजा है, पुलिस स्टेट है। आणि आता एक महत्त्वाची बातमी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातल्या सामन्याची। एकीकडे आम्ही आमच्या नेत्यावर टीका करणार नाही असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे गटानं कालपासून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकेला सुरुवात केली। यानंतर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। सामनाच्या मुलाखतीमध्ये आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाची पालापाचोळा म्हणून गणना केली। त्याला आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। पालापाचोळाच इतिहास घडवतो असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर देताना म्हटलं आहे। जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय। ती मला एक चिंता आहे। आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं हे उडतात। परंतु त्यांना वाटतं की पालापाचोळा आहे, त्या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे। या जनतेला माहीत आहे की इतिहास घडवणारे कोण असतात, हे या जनतेने आता पाहिलेलं आहे। आमची लढाई सत्तेसाठी नाही, आमची लढाई बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती। बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता कोणाला काय पालापाचोळा, पानगळ काही म्हणायचा तो त्यांचा अधिकार आहे, परंतु पुन्हा एकदा मी सांगतो, याच पालापाचोळ्याने इतिहास घडवलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे आता उत्तराला उत्तर आणि प्रश्नाला तर जोरदार उत्तर। तिकडे दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा पर्दाफाश केला। शस्त्रक्रियेमुळे बेशुद्ध असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या कारस्थानावर हल्लाबोल केला। तर शिंदे गट आणि भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेतला। राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर मोठा आरोप केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या, मात्र त्यांनी आतापर्यंत कुणालाही मुलाखत दिली नव्हती। सामनाला मुलाखत देऊन त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला।
रुग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला। त्या काळात काही गोष्टींची माहिती कानावर येत होती असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं। शस्त्रक्रियेनंतर मानेखालील भागाची हालचाल काही दिवस बंद झाल्याची धक्कादायक माहिती उद्धव ठाकरेंनी दिली। आणि काही जण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते। देव पाण्यात बुडून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघालेत आणि तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा नाही राहत, आपलं काय होणार, तुझं काय होणार। म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती, आपला मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख, शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत होत्या। हे नाही म्हटलं तरी एक मला वेदनादायी एक सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार की जेव्हा, आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळायची, नंबर 2चं पद होतं, पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता, तो विश्वासघात तुम्ही, मी हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल जोरात होती आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात। मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी गंभीर आरोप केल्यानंतर शिंदे गटाकडूनही मुद्दे मांडण्यात आले। आजारपणाच्या आधी मीटिंग झाल्या होत्या, त्यावेळीही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ नको असं सांगितल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं, तर भाजपनेही या मुद्द्यावरून पलटवार केला। हे जे त्यांनी स्टेटमेंट दिले हे चुकीचं आहे, हे मी त्याला साक्षी आहे, मी आय विटनेस होतो या सर्व प्रकारामध्ये, म्हणून मला बोलायचा तो अधिकार आहे। गेल्या 1.5 वर्षापासून ह्या गोष्टीवर वारंवार, करोनाच्या मधल्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचा आजारपण आहे, निश्चित आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली, मी त्याचे तुम्हाला फोटो दाखवेल, अभिषेक केला आम्ही की उद्धव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून, परंतु ही जी घटना आहे 1.5-2 वर्षापासून चालली होती। उद्धव साहेबांबरोबर 5 मिटिंगा ह्या आजारी पडण्याच्या काळात झालेल्या नाहीत। उद्धव साहेबांवर ज्या मिटिंगा झाल्या त्यांना वारंवार जाऊन जे सांगितलं गेलं होतं त्यावेळेला हे सगळं ठरलं गेलं होतं। त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला नकोय, सरकार म्हणून कार्यकर्त्यांना ताकद दिली। याविषयी उद्धवजींची वक्तव्य ऐका, आणि आता तुम्ही त्या ठिकाणी विचार टिकवू शकला नाहीत आणि ते बाजूला होऊन विचार नेतायत, तर त्या ठिकाणी आपल्याला कशाला पोटात दुखायला पाहिजे। मला वाटतं मोठ्या मनानं तो विचार आता ताकदीनं त्या ठिकाणी ते नेलाय वाढवतायत, तुम्ही समर्थन केलं पाहिजे। राज्यातल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। आजारी असताना विरोधकांनी डाव साधल्याचा संदेश या मुलाखतीतून दिला गेला, त्यामुळे या मुलाखतीचे पडसाद पुढील काही दिवस उमटत राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केला। फिक्स सामने आपण पाहत नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला, तर इतर भाजप नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला। असं आहे, मी फिक्स मॅच पाहत नाही, त्याच्यामुळे लाईव्ह मॅच मी बघत असतो, खरी मॅच मी बघत असतो, पण जी फिक्स मॅच आहे ती मॅच बघून त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, काही दिवसांनी जेव्हा सगळ्या गोष्टी येतील त्याच देऊ प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे याच्या मुलाखतीत असे वारंवार म्हणतायत माझीच माणसं विश्वासघाती ठरली। उद्धवजी, तुम्ही विश्वास साहेबांनंतर कुठल्या शिवसैनिकांना दिला? राज्यातल्या कोणत्या शिवसैनिक, आमदार, खासदार अडचणीत असताना मदत केली? मातोश्री बाहेरच्या एका तरी व्यक्तीला, शिवसैनिकाला तुम्ही कधी मदत केली आहे का? त्यांना प्रेम दिलात का? विश्वास दिलात का? त्याला उत्तर नाही आहे, नाही दिलं याने। या राज्यामध्ये आपण काय भाषा करतोय, काय वक्तव्य करतोय, यावर खरी तर ही मुलाखत व्हायला हवी होती। आजही आपल्याला आपली चूक मान्य नाही। तुम्ही येता जाता खंजीर 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 या शब्दाचा उपयोग करता, देव करो पुढचं बोधचिन्ह तुम्हाला खंजीरच प्राप्त। मान्य उद्धवजींनी त्यांच्या मुलाखतीमध्ये जे भाजपबद्दल वक्तव्य केलं आहे, आपलं अपयश लपवण्याकरता दुसऱ्याला दोष देणे थांबवलं नाही तर पुन्हा अधोगती होईल। तिकडे मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्याबद्दल एक वक्तव्य केल्यानं पुन्हा चर्चा सुरू झालीत। कितीही महापूर आले तरी कांदळवनाला जसं काही होत नाही, तसंच किती धक्के बसले तरी आमच्या सरकारला काहीही होणार नाही असं शिंदे फडणवीस म्हणाले। आज खरं म्हणजे मी एवढंच सांगू इच्छितो की कांदळवन जे आहे
त्याची खासियत काय आहे तर कांदळवन हे अतिशय कठीण परिस्थितीशी जुळवून घेत असतं. त्याची कधी पानगळ होत नाही आणि ते औषधी पण आहे. आणि किती मोठे धक्के, अगदी सुनामीचे धक्के असले तरी ते सुनामीचे धक्के कांदळवन हे त्या ठिकाणी सहन करू शकतं. आमचं सरकार हे कांदळवनासारखंच आहे. त्याच्यामुळे कुठलेही धक्के आम्ही सहन करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. कांदळवन म्हणजे हे मँग्रोव्ह आपल्याला वाटतं तेवढं आपण अगदी त्याच्यात महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही दुर्दैवाने. परंतु याचे जर इफेक्ट पाहिले, परिणाम पाहिला, जसं आता DCM साहेब म्हणाले की जेव्हा सुनामी आली, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, जिकडे कांदळवन होतं तिकडे नुकसान कमी झालं आणि जिकडे कांदळवन साफ झालं होतं तिकडे साफ झालं, म्हणजे नुकसान झालं जास्ती लोकांचं. वळूयात पुढच्या बातमीकडे.